नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुलांच्या आवडीचे कुरकुरे। जसे बाजारातल्या कुरकुऱ्यांची चव लागते तसेच हे कुरकुऱ्यांची सुद्धा चव लागणार। तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी परातीत गव्हाचे पीठ चाळून घेतलंय। ह्या वाटीने 3 वाट्या पीठ घेतलंय। आता आपण चिली फ्लेक्स घालून घेऊया। इथे मी 1 चमच चिली फ्लेक्स घालून घेतली आहे। चवीपुरतं मीठ घालूया। अर्धा चमच ओवा आणि पाव चमच हळद घालून घेऊया। आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ह्या पिठामध्ये मी तेल घातलेलं नाही, तुम्ही हवं तर 1-2 चमच तेल घालू शकता। आता हे पीठ मळून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं। तुम्ही हवं तर ह्या पिठामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ पण घालू शकता। कुरकुऱ्यासाठी घट्ट अशी कणिक मळून घ्यायचे, खूप जास्त पातळ नाही मळायची। कणिक मळून झालेली आहे, तुम्ही बघू शकता घट्ट अशी कणिक मळलेली आहे। थोडीशी हळद घातल्यामुळे हलकासा पिवळसर रंग आलेला आहे। आता आपण छोटी लोई घेऊन हातावरती गोल करून घ्यायचं। जसा कुरकुऱ्याला शेप असतो तशाच पद्धतीने द्यायचा। तुम्ही जसं व्हिडिओ मध्ये पाहताय त्याच पद्धतीने शेप द्यायचा। तुम्ही बघू शकता असा मस्त असा कुरकुऱ्याला शेप आलेला आहे। खूप जास्त मोठी लोई घ्यायची नाही, छोटीच लोई घेऊन अगदी पातळ असे कुरकुरे बनवून घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित तळले जातात। मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे मी इथे जास्त प्रमाणात कुरकुरे बनवते, म्हणजे ते बाहेरचे कुरकुरे अजिबात मागणार नाहीत। तुम्ही बघू शकता कुरकुरेला छान असा शेप आलेला आहे, जसे बाजारात भेटतात तसेच। आता आपण हे तळून घेऊया। इथे मी पहिलेच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, आता आपण कुरकुरे तळून घेऊया। इथे मी गॅस मीडियम ठेवलाय। सगळे कुरकुरे तेलामध्ये घालून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता छान असे कुरकुरे फुललेले आहेत। आता हे पलटून घेऊया। तुम्ही बघू शकता 3 मिनिटांनंतर हलकासा पिवळसर रंग आलेला आहे। आणखीन 2 ते 3 मिनिटं तळून घेऊया। तुम्ही बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे। आता आपण एका छन्नीमध्ये काढूया, म्हणजे कुरकुऱ्यामध्ये एक्स्ट्रा तेल आहे ते राहणार नाही। इथे कुरकुरे तळण्यासाठी 6 मिनिटं लागलेले आहेत। इथे मी एका ताटावरती छन्नी ठेवली आहे, म्हणजे एक्स्ट्रा तेल आहे ते ताटामध्येच राहील। उरलेले कुरकुरे सुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही देखील नक्की ट्राय करा। गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे कुरकुरे आहेत, तुम्ही सुद्धा बनवा। दुसरा बॅच पण आपला तळून झालेला आहे। आता आपण एका छन्नीमध्ये काढूया। उरलेले कुरकुरे पण अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। इथे मी सगळे कुरकुरे तळून घेतलेले आहेत। आता ह्या कुरकुऱ्यावरती मसाला घालून घेऊया। लाल मिरची पावडर अर्धा चमच, इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे, आणि 1 पॅकेट मॅगी मसाला। मॅगी मसाल्यामुळे कुरकुऱ्याला चव खूप छान लागते। आता हे हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, दोन्ही हाताने मिक्स करायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित मसाले लागले जातील। तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने मुलांसाठी पौष्टिक असे कुरकुरे बनवा। मसाले मिक्स करून झाल्यावरती मस्त असा कलर आलेला आहे। तुम्हाला ह्यातले कुरकुरा तोडून दाखवते, जसे बाजारातले कुरकुरे असतात तसेच झालेले आहेत। हे कुरकुरे एखाद्या काचेच्या भरणीमध्ये ठेवले अगदी कुरकुरीत राहतात। तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।